श्री स्वामी समर्थ. मेष राशीला 2026 वर्ष कसे जाणार? नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. नवीन वर्ष 2026 मेष राशीच्या व्यक्तींसाठी अनेक दृष्टीने निर्णायक, बदल घडवणारे आणि आत्मपरीक्षण घडवणारे ठरणार आहे. हे वर्ष तुम्हाला नवीन दिशा दाखवेल, काही जुन्या गोष्टी सोडवायला भाग पाडेल आणि आयुष्यात स्थैर्य मिळवण्यासाठी योग्य निर्णय घ्यायला शिकवेल. चला तर मग पाहूया मेष राशीला 2026 वर्ष करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, प्रेम, वैवाहिक जीवन, आरोग्य, शिक्षण आणि आध्यात्मिक दृष्टीने कसे जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. 2026 हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींना संयम, सातत्य आणि योग्य नियोजन शिकवणारे ठरेल. सुरुवातीला काही अडथळे येतील, पण वर्षाच्या मध्यापासून परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागेल. मेहनतीचे फळ मिळेल, पण घाई गडबड आणि उतावळेपणा टाळावा लागेल. ग्रहस्थिती पाहता हे वर्ष स्वतःला सिद्ध करण्याचे, जुन्या चुका सुधारण्याचे आणि भविष्यासाठी भक्कम पायाभरणी करण्याचे आहे. करिअर आणि नोकरी. करिअरच्या दृष्टीने 2026 हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत कामाचा ताण जास्त जाणवेल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील. काही जणात नोकरीत बदल, ट्रान्सफर किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मे ते ऑगस्ट दरम्यान प्रमोशन, पगारवाढ किंवा मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी हे वर्ष मेहनतीचे आहे. यश मिळेल, पण थोडा उशीर संभवतो. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. संयम ठेवा, कारण योग्य वेळ आल्यावर गोष्टी तुमच्या बाजूने होतील. व्यवसाय आणि उद्योग. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींना 2026 मध्ये चढ उतार अनुभवायला मिळतील. वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणूक करताना सावध राहणे गरजेचे आहे. भागीदारी व्यवसायात गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे सर्व व्यवहार लेखी ठेवा. जुलै ते नोव्हेंबर हा काळ नवीन व्यवसाय विस्तार किंवा नवीन करारासाठी अनुकूल ठरेल. परदेशाशी संबंधित व्यवसाय, ऑनलाईन काम, टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रात लाभ होऊ शकतो. धाडसी निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत 2026 हे वर्ष मध्यम ते चांगले राहील. सुरुवातीला खर्च जास्त होईल, घर, वाहन, आरोग्य किंवा कौटुंबिक कारणांमुळे. मार्चनंतर उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात. गुंतवणूक करताना दीर्घकालीन योजना फायदेशीर ठरतील. शेअर बाजार, क्रिप्टो किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. आज बचत, उद्या सुरक्षित भविष्य. प्रेम जीवन. प्रेम संबंधांसाठी 2026 हे वर्ष भावनिक आणि शिकवण देणारे ठरेल. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेम संबंध जुळण्याची शक्यता आहे, विशेषतः एप्रिल ते जून दरम्यान. आधीपासून असलेल्या नात्यात गैरसमज, अहंकार किंवा संवादाचा अभाव दिसू शकतो. वर्षाच्या उत्तरार्धात नातेसंबंध अधिक मजबूत होतील. रागाच्या भरात बोललेले शब्द नात्याला दुखावू शकतात. संयम आणि संवाद ठेवा. वैवाहिक जीवन. विवाहित मेष राशीच्या व्यक्तींना 2026 मध्ये जोडीदारासोबत संयम ठेवावा लागेल. सुरुवातीला मतभेद, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक ताण जाणवू शकतो. जून नंतर परिस्थिती सुधारेल. समजूतदारपणा वाढेल. कुटुंबात शुभकार्य, मुलांशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. जोडीदारासोबत वेळ घालवा. मन मोकळे करा. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष काळजी घेण्याचे आहे. ताणतणाव, डोकेदुखी, रक्तदाब, पोटाचे विकार किंवा झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. व्यायाम, योग, प्राणायाम यांचा नियमित सराव फायदेशीर ठरेल. आहारावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण शरीर तुमचे खरे भांडवल आहे. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी 2026 हे वर्ष मेहनतीचे आणि फलदायी ठरणार आहे. लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. स्पर्धा परीक्षा, परदेशी शिक्षण, उच्च शिक्षणासाठी वर्षाचा उत्तरार्ध अनुकूल आहे.
सातत्य म्हणजेच यशाची गुरुकिल्ली ठरेल. आध्यात्मिक व मानसिक विकास 2026 मध्ये मेष राशीच्या व्यक्तींमध्ये आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल. ध्यान, जप, नामस्मरण यामुळे मानसिक शांती मिळेल. काही जण धार्मिक यात्रा किंवा गुरु मार्गदर्शन घेऊ शकतात. मंगळवारी हनुमान चालीसा वाचन करा. लाल वस्तूंचे दान करा. एकूण मेष राशीला 2026 हे वर्ष संयम, शहाणपण आणि आत्मविश्वास शिकवणारे आहे. अडचणी येतील, पण त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवतील. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हे वर्ष तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. वर्षाच्या सुरुवातीला काही अडथळे, मानसिक ताण आणि कामाचा दबाव जाणवेल. मात्र हे सर्व तात्पुरते असेल. तुम्ही चिकाटी न सोडता प्रयत्न सुरू ठेवलेत तर वर्षाच्या मध्यापासून परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. करिअर आणि व्यवसायात जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचबरोबर स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधीही मिळेल. आर्थिक बाबतीत सुरुवातीला खर्च वाढलेला दिसेल, मात्र पुढील काळात उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संयम आणि संवाद ठेवणे अत्यंत गरजेचे राहील. आरोग्याच्या दृष्टीने ताणतणाव, थकवा याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित दिनचर्या, व्यायाम आणि सकारात्मक विचार यामुळे मानसिक व शारीरिक संतुलन साधता येईल. आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल आणि अंतर्मुख होण्याची संधी मिळेल. एकूणच 2026 हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी स्वतःला घडवण्याचे, चुका सुधारण्याचे आणि भविष्यासाठी भक्कम पाया रचण्याचे ठरणार आहे. संयम, शहाणपण आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीने पुढे गेलात तर हे वर्ष तुमच्यासाठी निश्चितच लाभदायक ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.